अध्यक्ष 2 मनोगत घेतो आणि सुरू करतो. नमस्कार. पहिले तर धन्यवाद पुणे शहर काँग्रेस कमिटीचे आणि वेलनेस हॅपी क्लबचे की आम्हाला सर्वसामान्य महिलांना इतका मोठा सन्मान दिला, सत्कार दिला. माझं नाव प्रियांका विशाल साळुंखे. मी पिंपरी चिंचवड नवी सांगवी येथून आलेली आहे. मी राजमाता फाउंडेशन हे गेले 30 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये काम करते. त्याच्या अंतर्गत 10 वर्ष मी तिथं सेवा देत आहे. हे फाउंडेशन माझ्या सासूबाईंनी चालू केलं होतं. मगाशी ज्योतिताईंनी ज्या मातोश्री महिला मंडळाचा उल्लेख केला होता, त्या महिला मंडळाच्या सर्वेसर्वा सुरेखाताई साळुंखे यांची मी सून आहे. सुरेखाताई साळुंखे आणि मारुतराव साळुंखे हे गेले 30 वर्ष पिंपरी चिंचवड मध्ये आणि नवी सांगवीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन आता आपण राजमाता फाउंडेशन तर्फे खूप अनुभवी व्यक्तींच्या अंडर काम करतोय. त्यामध्ये महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा हेतू साध्य झाल्यानंतर आता दुसरा गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ज्या शाळांची फी 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख पर्यंत आहे आणि ते तसा अभ्यासक्रम राबवतात. तोच अभ्यासक्रम आपण 15 ते 20 हजार रुपयामध्ये नवी सांगवी आणि निघोजे या गावामध्ये 2 शाळा चालू केलेल्या आहेत. त्या माध्यमातून आपण काम करत आहोत. तर जे जिल्हा काँग्रेस कमिटीने इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. मी सीमा अनिल गाडगे. इथे उपस्थित असणारे मान्यवर यशराज पारखी सर, आणखी त्यांच्या सहचारिणी माया मॅडम. तर या दोघांकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. त्यांच्याकडून भरपूर काही गोष्टी मी शिकले. आणि मी एक सर्वसामान्य स्त्री होते, सर्वसामान्य कुटुंबात होते. त्यांच्याकडे ॲज अ एम्प्लॉय म्हणून मी जॉईन झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काय हॅपी थॉट्स, आर्ट ऑफ लिव्हिंग असं जे वेगवेगळे कार्यक्रम किंवा वेगवेगळे ते कामं करत होते आणि तरुण पिढी कशी घडली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे हे जे त्यांनी प्रेरणा हे जे बीज रोवलं, त्यामुळं आज मी माझा मुलगा घडवू शकले. आणि माझं स्वतःचं एक एम होतं, माझा मुलगा इंजिनियर असावा आणि त्यामुळं मला सून पण इंजिनियर मिळाली, माझी मुलगी इंजिनियर झाली. आणि दुसरी गोष्ट की आज माझ्या मुलानं एक स्वतःची कंपनीची स्थापना केली. तर सगळ्यात महत्त्वाचं आज सरांनी मला घडवलं. तर सरांच्या मार्गदर्शनाखाली मी माझा मुलगा घडवू शकली. तर माझ्या मुलामार्फत 10 कुटुंबांना तो मुलगा घडवू शकला. तर सगळ्यात मोठं माझ्या आयुष्यातलं जे काय हे आहे अचीव झालेलं ते फक्त आणि फक्त प्रोफेसर यशराज पारखी सर आणि फक्त आणि माया मॅडम ह्या दोघांकडून मला हे प्रेरणास्थान मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काल सरांचा मला फोन आला की तुम्हाला प्रियांका नारी शक्ती या मनाबद्दल तुम्हाला बोलवलं आहे आणि तुम्हाला यावं लागेल. तर तो फोन ऐकल्यानंतर मला माझं खूप काय आठवलं. आणि सरांनी मॅडमने अजूनही आपल्याला इतकं सुंदर मानाचं स्थान दिलं आणि इथं सन्मानाला घोषित केलं, यापेक्षा अजून वेगळा आनंद कोणता. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आजची नारी आत्ता बघायचं झालं तर सकाळी नारीबद्दल ज्या 2 होत्या, ज्या माझ्या भगिनी आहेत, माझ्यापेक्षा कदाचित छोट्याही असतील त्या, तर त्या सकाळी बोलल्या. ऐकलं मी आता की आम्हालाही एक मूल असताना किंवा आम्ही विधवा असून काय कर्तृत्व केलं आणि कसं अचीव झालं हे सगळं. तर खरंच हे एक मोठं चॅलेंज त्यांनी घेतलं आणि त्यांना स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं. तसंच पुढच्या पिढीलाही त्यांनी हे शिकवलं. तर खरंच त्या ताईंची मी खूप खूप त्या दोघींचं आभार व्यक्त करत आहे. तर हा जो पुरस्कार आहे आपल्या भारत देशाचे जे
सगळ्यात महत्त्वाचं, पहिली महिला म्हणजे इंदिरा गांधी आज महिला पंतप्रधान होऊन गेल्या. परत सोनिया गांधीचं काही भरपूरच आहे. दुसरं गोष्ट, आत्ता ज्या कार्यरत आहेत प्रियांका, तर त्यांच्या एवढ्या व्यक्तिमत्वाचं मला सरांनी इथं बोलवलं आणि सन्मान घोषित केला, त्याबद्दल मी पारखी सरांची खूप खूप आभारी आहे. आणि पारखी सरांनी आतापर्यंत जे शिकवलं सांगितलं ते खूप काही शिकायला मिळालं आणि इथंपर्यंत मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी खूप त्यांची ऋणी आहे. धन्यवाद सर.